एक चांगलं गाणं आहे आशा भोसलेचं, पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश. इथे आम्हाला पुढे उभे महाराज, मागे बसले महाराज, सगळीकडे महाराज आम्हाला पाहतायत, हा एक भाव असतो आणि त्यामुळे सुरक्षितता आहे. जे सगळं महाराज करतायत हा भाव निर्माण होणं ही अध्यात्मातली म्हणजे उपासनेच्या दृष्टीने महत्वाची पाहिजे. सगळंच महाराज करतायत, मग कशाला चिंतन करायचं, चिंता करायची, चिंतन करा पण ठीक आहे. आज आहे बुद्ध पौर्णिमा. प्रत्येक पौर्णिमेला नाही, प्रत्येक तिथीला आपल्याकडे महत्व आहे. प्रतिपदा म्हणल्यानंतर आपल्याला प्रतिपदा आठवते, 2 प्रतिपदा आठवतात. दोन्ही वेळेला पाडवा सुरू होतो. एक चैत्रातला पाडवा, त्याला आपण वर्ष प्रतिपदा गुढीपाडवा म्हणतो, आणि दिवाळीतला पाडवा आहे ती प्रतिपदाच आहे, ज्याला आपण नवीन संवत्सर सुरू होतं असं म्हणतो. द्वितीया म्हणल्यानंतर आपल्याला यमद्वितीया म्हणजे भाऊबीज आठवतं. तृतीया म्हणल्यानंतर अक्षय तृतीया आठवते. चतुर्थी म्हणल्यानंतर गणेश चतुर्थी आठवते. पंचमी म्हणल्यानंतर नागपंचमी. षष्ठी म्हणल्यानंतर कपिला षष्ठी. सप्तमी म्हणल्यानंतर रथसप्तमी. अष्टमी म्हणल्यानंतर गोकुळाष्टमी. नवमी रामनवमी. दशमी विजयादशमी. एकादशी आषाढी कार्तिकी. द्वादशी वामन द्वादशी. त्रयोदशी धनत्रयोदशी. चतुर्दशी नरक चतुर्दशी. आणि पौर्णिमा 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 पौर्णिमा. चैत्र पौर्णिमा तिला आपण हनुमान जयंती. वैशाख पौर्णिमा जी आज आहे बुद्ध जयंती. तिसरी पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे काय, सत्यवान सावित्री कथा, वट सावित्री. आषाढी पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. श्रावणी पौर्णिमा म्हणजे काय, संस्कृत दिन आहे, रक्षाबंधन आहे. आणि सूत्र पौर्णिमा म्हणजे सुता पुनव, जानवं बदलतात, संस्कृत दिन आहे. अत्यंत महत्वाची भाद्रपद पौर्णिमा, तिला काय म्हणायचं, पृष्ठपदी म्हणतात. एका अर्थाने ती भागवत पौर्णिमा आहे, कारण नवमीला सुरू झालं भागवत. कोणाचा पहिला जो भागवत सप्ताह झाला, परीक्षित ऐकत होता, हे सांगत होते आमचे शुकदेव, तर ते भाद्रपद शुद्ध नवमीला सुरू झाला आणि बरोबर ह्याला संपला. एरवी भागवत 8 दिवस सांगतात. पहिला दिवस हा महात्म्याचा असतो, महात्म्य. लोक प्रश्न विचारतात, प्रश्न विचारणाऱ्या माणसांना उत्तरं मिळतात आणि ते पुढे जातात. प्रश्नच विचारत नाहीत किंवा कोणाला प्रश्नच पडत नाहीत, ती माणसं चिमटा घेतलं, वेदना झाली तरी जिवंत नाही आहेत, लक्षात ठेवा. मेलेली आहेत ते. प्रश्न पडले पाहिजेत, प्रश्नांच्या मागे प्रवास सुरू झाला पाहिजे. तर साधा प्रश्न आहे की दुसऱ्या याच्यापासून भागवत महात्म्य पहिला दिवस आणि नंतर 7 दिवस सप्ताह, 8 दिवसाचा सप्ताह झाला. लोक विचारतात 8 दिवसाचा सप्ताह कसा, पण आठवडा म्हणतो. आठवडा म्हणजे 7च दिवस आहेत. आठवड्याचा बाजार गुरुवारपासून गुरुवारपर्यंत हे 8 दिवस झाले. गुरुवार ते बुधवार हे 7 दिवस आहेत. म्हणून आठवडा हा आपला फंक्शनल वीक आहे. आठवडा बापरे, 8 दिवस काम करायचं आणि 7 दिवसाचा पगार घ्यायचा. ज्या वेळेला पाचवडा झाला, सोमवार ते शुक्रवार, शनिवार रविवार सुट्टी, कुणाची तक्रार नाही. 5 दिवस काम करून 7 दिवसाचा पगार घ्यायचा, कुणाची तक्रार नाही. पण आठवडा म्हणजे 8 दिवस असतील तर 8 दिवस काम करायचं, बापरे 7च दिवसाचा पगार घ्यायचा. भारतात सगळ्यांची अक्षरशः नकारात्मकच दृष्टी आहे. काम न करता पगार. निष्कर्म काम आणि निष्काम कर्म. निष्काम कर्म ही गीत आहे आणि निष्कर्म काम हा स्वातंत्र्यानंतरचा भारत आहे. निष्कर्म कर्म कशाला करायला पाहिजे, आम्ही कर्मचारी आहोतच ना, सरकारच आम्हाला कर्मचारी म्हणतं. कर्माप्रमाणे आमचं आचरण नाही आहे हे सांगायला नको. कुठल्याही ऑफिसमध्ये तुझा 11:30ला सुरू होतं का, 12ला बंद करायचंय म्हणून. 12ला लंच ब्रेक सुरू होतो, 3:30ला यायचं का, कारण बॅग ठेवलेली घरी परत न्यायला पाहिजे म्हणून. मला खरंच आमच्या शाळेत घडलेला प्रसंग आहे, पुढे तो पुस्तकात सुद्धा आला. इन्स्पेक्टर आलेले होते, 40 जणांचा वर्ग, आणि विचारलं शाळा कुणाला आवडत नाही. एकाने हात वर केला, बुवा मला शाळा बिलकुल आवडत नाही. इन्स्पेक्टर हुशार होते, त्यांनी क्लास टीचरला विचारलं याचा अटेंडन्स किती आहे, 100%. मग इन्स्पेक्टरने त्याला प्रश्न विचारला, तुला शाळा आवडत नाही, आई वडील फोर्स करून तुला बसवतात का, कारण तुझा अटेंडन्स 100% आहे. तो शाळेतून जायला मला आवडतं, त्यासाठी यावं लागतं. हे त्याचं उत्तर फार फिलॉसॉफिकल आहे ना. जायला आवडतं, हे करून आम्ही जातो, इकडे बघतो तिकडे बघतो, सिनेमाचे पोस्टर बघतो, माकडाचा खेळ बघतो, नंदी बैल बघतो, सगळं बघतो. शाळेतून जायला मला आवडतं, त्यासाठी शाळेला यावं लागतं, म्हणून मला अटेंडन्स 100% आहे, अटेन्शन 0%. अटेन्शन नाहीये शिकवण्यात, तुझा सायकोलॉजीचाच भाग आहे. अटेन्शन नाहीये, डिव्हायडेड सुद्धा नाहीये, इट इज डिस्ट्रॅक्टेड अटेन्शन. नको तिथे चांगलं लक्ष असतं त्याचं, वगैरे वगैरे. एक गमतीदार प्रसंग आहे.
अवेळ तरीही बोल कोकिळे, अवेळ तरीही बोल, तुझ्या रवाने घुमून जाऊ दे ब्रह्मांडाचा गोल, असं म्हणलेलं आहे. दुपारच्या वेळेला कोकिळे, तू बोलतेस ना, बोल. कारण यावेळेला कुठली कोकिळा बोलणार आहे? कोकिळा सकाळी बोलेल, आणि चैत्रात बोलणारी कोकिळा तर वर्षभर बोलत असते सगळीकडे. सकाळी जर फोन केलास तर तुला तिकडची कोकिळा ऐकू येतं, तो त्याच वेळेला प्रश्न विचारतो, किती छान कोकिळा मागे गाते. आता कोकिळेला चैत्र वसंत ऋतू वगैरे काही राहिलेलं नाही, सतत गात असतात. तर ती कोकिळेची कविता शिकवत असताना कोकिळा बाहेर काय लागते, दोन मुलं गडबड करायला लागतात. आचार्य अत्रे मागे बसलेले आहेत, सुपरवायझर म्हणून ते शिक्षण अधिकारी होते, आणि तो शिकवतोय. झाल्यानंतर काय तुम्ही तिथे लक्ष देत नाही, गडबड करताय, काय सांगा बरं काय? त्यावेळेला एक मुलगा म्हणाला, सर तुम्ही कोकिळेबद्दल म्हणताय, बाहेर कोकिळा गाते ती आम्ही ऐकतोय. मूर्खानो, इथे मी शिकवतोय ना, आणि तुम्ही बाहेरची कोकिळा काय ऐकताय? मग जिवंत कोकिळा ऐकायची नाहीये, छापील कोकिळा आपल्याला ऐकायचे. असे ग्रंथ वाचणार का? नाहीये. आचार्य अत्रे उठले, त्यांनी सांगितलं, कावळ्या गप्प बस. शिक्षकाला, अत्रे ना ते, कावळ्या गप्प बस, तूही कोकिळा ऐक, कदाचित तुला कविता जास्त चांगली समजेल. आपण ही चूक करतो, जिवंत आहे ते घालवतो आणि कृत्रिम आहे, ज्याला व्हर्च्युअल म्हणतो, आर्टिफिशियल म्हणतो. आता व्हर्च्युअल रियालिटी झालेली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालेला आहे. पुढे काय होणार आहे माणसाचं हे क्लिनिकल सायकोलॉजिस्टने ठरवावं. मानवतेचं काय काय होणार आहे? भयंकर काळ आहे मनाच्या बाबतीत. आणि मन म्हणजे काय हे न कळल्यामुळे तर आणखीन गंमत आहे. हे वाक्य तुझ्या टेक्स्टबुक मध्ये वगैरे असेल की फिलॉसॉफी अँड सायकोलॉजी is like a search of a black cat in a dark room by a blind man where the cat is not. अंधाऱ्या खोलीत काळ्या मांजराचा शोध आहे, आणि कोण घेते? अंधारा माणूस घेतोय. आणि गंमत म्हणजे अंधाऱ्या खोलीत मांजर नाहीच आहे. हा शोध कधी पुरा होणार आहे का? सायकोलॉजी कधी संपणार नाही, फिलॉसॉफी कधी संपणार नाही. काळी मांजरं शोधत बसा. मन नावाचा काय प्रकार आहे? मेंदू केलं तर तुम्हाला पांढरं मांजर, अगदी सप्तरंगी मांजरं दिसतील. मेंदूला अस्तित्व आहे, मेंदूवर प्रयोग करता येतात, मेंदूवर ऑपरेशन करता येतं, सर्जरी करता येते. आईन्स्टाईन हा जास्तीत जास्त बुद्धिमत्ता असलेला माणूस, म्हणून तो गेल्यानंतर त्याच्या मेंदूचे 140 तुकडे केले. हे तुझ्या पुस्तकात आलं असेल उदाहरण. आणि 140 देशात पाठवले की हा माणूस एवढा बुद्धिमान कसा? आपला सामान्य माणसाचा ब्रेन आणि ह्याचा ब्रेन हा प्रचंड बुद्धिमान, म्हणजे आईन्स्टाईन सारखी बुद्धिमत्ता, शंकराचार्यांसारखी बुद्धिमत्ता उदाहरणं दिली जातात. तर सगळ्या देशातल्या निरनिराळे सायंटिस्ट होते की फिजिओलॉजीचा अभ्यास करणारे, अॅनाटॉमीचा अभ्यास करणारे, क्रेनिओलॉजी ब्रेनचा अभ्यास करणारे, सगळे त्या सगळ्यांनी सांगितले आम्हाला याच्यात काही निराळं रळलं नाही. द स्ट्रक्चर ऑफ द ब्रेन इज ॲज सेम ॲज दॅट ऑफ अ कॉमन मॅन. सामान्य माणसासारखाचा मेंदू आहे, स्ट्रक्चर विचार, पण फंक्शन सामान्य माणसाचं फंक्शन तर इथे असेल तर आईन्स्टाईनचं आकाशाच्याही पलीकडे आहे. हे कसं घडलं? मग म्हणाले नर्व्स बघा. आपण म्हणतो ना मेंदूला जितक्या जास्त सुरकुत्या तितका माणूस हुशार, कारण इथपर्यंत जर सरळ गेला नर्वची लांबी एवढीच होईल, पण जर सुरकुत आला तर नर्वची लांबी वाढेल ना. जितक्या नर्व्स जास्त लांबीच्या तितकी माणूस बुद्धिमान. हे काही निराळे का? काही निराळं नाहीये. मग बायोकेमिकल चेंजेस म्हणजे आपण ज्या वेळेला बघतो, एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. बायोकेमिकल म्हणजे जैव रासायनिक असा तुमचा शब्द असेल की मुलाचा युनिफॉर्म आणून दिला जातो कारण तो युद्धात मेलेला आहे. वर्षभर त्याचा शोध घेतात, कुठेच सापडत नाही. शत्रू आपल्याला यादी देतो की हे तुमचे सैनिक आम्ही पकडलेले आहेत, त्या यादीतही त्याचं नाव नाहीये, प्रेत तर मिळालेलं नाहीये. सो दे डिक्लेअर डेड दॅट सोल्जर, कारण त्याशिवाय त्याला विमा मिळणार नाहीये, काही होणार नाहीये, म्हणून त्याचा ड्रेस आणून देतात. एका वर्षानंतर तो परत येतो ना जिवंत, आणि कोणीतरी सांगतो तुमचा रघु आला. रघु आला म्हणल्यानंतर 5 बायकांची बायोकेमिकल रिॲक्शन कशा आहेत? एक आहे आजी, रघु आला बरं झालं. आई, पणजी असेल तर नाही, नंतर आई, नंतर पत्नी, नंतर वहिनी, नंतर बहीण, नंतर मोलकरी आणि शेजारी सगळ्या बायका आहेत. सगळ्यात शेवटी बायको उभी असते, कारण बायकोशी त्याचं सर्व दृष्टीने सर्व अंगाने नातं आहे. जे बायकोकडे करू शकतो ते तो आईकडे करू शकणार नाही, हे लक्षात ठेवा.
त्यामुळे बायको सगळ्यात मागे उभी आहे. पहिल्यांदा जाते, बरं झालं तू आलास, पुढच्या आठवड्यात हे आहे राखी बंधन म्हणून बहिणीला उत्साह आहे. आजीला बरं झालं, आई अरे कुठे माझा बाळू, आई बघायला आली. प्रत्येकाचं रासायनिक क्रिया निराळी आहे आणि त्यामुळे त्याच्या प्रतिक्रिया निराळी आहे. आत रासायनिक क्रिया निराळी आहे म्हणून बाहेर शरीराची प्रतिक्रिया निराळी आहे. हे गंमत आहे. एकच आहे ना प्रसंग, तो परत आलेला आहे. जो मेलेला म्हणून डिक्लेअर केलेला असतो, ज्याचे कपडे आणून दिलेले असतात, अशी घटना घडते ना. हे काय मी गोष्ट सांगत नाहीये. तो येतो, तो कुठेतरी लपून बसलेला असतो, काहीतरी खात असतो, हळूहळू त्याला मिळतं आणि मग आपल्याच एखाद्या सैनिकाची हे मिळते आणि मग ते त्याला म्हणून पचवतात. विचार करा, बायोकेमिकल रिॲक्शन इज डिफरंट. प्रत्येकाची निराळी असते. एक चित्र बघितलं तरी प्रत्येकाला निरनिराळं आठवत होतं. विषय वाढेल म्हणून मी सांगत नाही. तर ज्या वेळेला पहिल्यांदाच भागवत सांगितलं गेलं शुकाचार्यांनी, त्यावेळेला भागवताचं महात्म्य कळणार कसं? भागवत सांगितल्यानंतर परीक्षेत मृत्यूपूर्वी मुक्त झाला म्हणून भागवत हा मृत्यूचा ग्रंथ नाही, तो मुक्तीचा ग्रंथ आहे. हे त्याचं महात्म्य तयार झालं ते दुसऱ्या सप्ताहाला सांगितलं गेलं ना. आपण अनेक सप्ताह झाल्यानंतरचे आहोत म्हणून आपला पहिला दिवस महात्म्याचा असतो आणि त्या महात्म्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. तो आपला आत्ताचा विषय नाही. जो भाद्रपदची जी पौर्णिमा आहे ती प्रोष्ठपदी किंवा भागवत पौर्णिमा भाद्रपदातली, मग आश्विनची कोजागरी पौर्णिमा, कार्तिकची त्रिपुरी पौर्णिमा, अशा शेवटची पौर्णिमा आपल्या सगळ्यांची आवडती, कारण बोंब मारण्याची संधी देणारी पौर्णिमा. आणि ते सुद्धा अग्नी ब्राह्मणांच्या साक्षीनं मारा बोंब. विचार करा, हे पौर्णिमेचं फक्त महात्म्य सांगितलं. आज बुद्ध पौर्णिमा. बुद्ध दोन आहेत. एक तो बुद्ध की जो आता आपण मानायचा की नाही इथपासून वाद आहे सगळीकडे. कारण ज्या बुद्धांनी यज्ञाला विरोध केला, ज्या बुद्धाचा विष्णूला विरोध होता, ज्या बुद्धांनी मूर्तीपूजेला विरोध केला, तो विष्णूचा अवतार म्हणून आम्ही का स्वीकारू? एक बारकी ते सांगतो, ते प्रत्येक वाक्य तुझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. चिंतन कर. हरिजन हा शब्द गांधीजींनी तयार केला. वैष्णव जन तो तेने कहिये, जो पीर म्हणजे पीडा, पराई म्हणजे दुसऱ्याची, जानिये रे. दुसऱ्याची पीडा तोच खरा वैष्णव आहे. आणि विष्णू म्हणजे हरी, त्याला हरिजन नाव दिलं. केवढा सत्कार होता. आता हरिजन हॅज बिकम अनपार्लमेंटरी वर्ड. 75 साली ज्यावेळेला आंबेडकरांवर आकाशवाणी त्यावेळेला होती, टीव्ही नव्हता, बोलताना त्यांनी मला बोलवून सांगितलं की हरिजन हा शब्द तुमच्या भाषणातला काढून टाकलेला आहे, कारण हल्ली तो वापरायचा नाहीये. मग त्याच्याऐवजी दलित शब्द वापरायचा. मी म्हटलं ठीक आहे, मला हरिजन शब्द इतका चांगला वाटतो तर हे भाषण मी करत नाही आकाशवाणीवरून, आणि इथून पुढे मला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पाठवूच नका, कारण मी स्वीकारणार नाही. ही सेन्सरशिप म्हणजे विचारांची सेन्सरशिप होती. ज्या वेळेला दुसरा कार्यक्रम मनपसंत गीता, अजूनही कार्यक्रम चालू येतो, त्याच्यात प्रेम हा विषय घेतला आणि प्रेमाचे सगळे पैलू आपले, मातृभूमीवरचं प्रेम म्हणून जयोस्तुते लावली. जयोस्तुते लावायचे नाही, सावरकरांवर बंदी आहे. बंदी आहे. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा आपला लक्षात ठेव काय की बंदी ही तू घातली असती, बरोबर आहे. माझ्या शरीराला तू बंद करू शकतोस, मनाला बंद करू शकत नाहीस. पण अंदमानला कितीही बंदी आणली तरी त्यांचं मन मुक्त होतं ना. आणि म्हणून कमला नावाचं दीर्घ काव्य सावरकरांनी लिहिलंच ना. म्हणून एक कविता आहे, लिबर्टी दाऊ आर ब्राइटेस्ट इन डंजन्स. डंजन म्हणजे काळ कोठडी. आता बाहेरच्या तुरुंगाच्या खोलीत ठेवले त्यावेळेला लिबर्टी तू जरा कोमेजलीस, पण जसं आत आत काळ्या अंधारात तुला कोमटेल त्यावेळेला तुझ्या चेहऱ्यासारखी तू तेजस्वी दिसते. लिबर्टी ब्राइटेस्ट इन डंजन्स दाऊ आर. हे लिबर्टीला सांगितलं. मन मन मणिमेंदू हे जे कंबाईन आहे. आपण आईन्स्टाईनचा विचार करत होतो, कारण आईन्स्टाईन हा बुद्ध होता अलीकडच्या काळातला. बुद्ध हा अत्यंत बुद्धिमान आहे. बुद्ध हे त्याचं नाव नाही, त्याचं नाव आहे सिद्धार्थ. जन्मताच आई मेली म्हणून एका दाईने त्याला दूध पाजलं, त्या दाईचं नाव गौतमी, म्हणून त्याला गौतम म्हणायला लागले. आणि ज्या वेळेला त्याला कळलं, एवढाच भाग आपण बघणार होतात का बुद्ध जयंतीला? आपण एवढंच बघायचं. आणि नंतर मग बुद्ध जर हा नाही आहे तर कोणता बुद्ध? भागवतात सुद्धा या बुद्धाचं मी सांगतोय तसं वर्णन नाही आहे. कोणता बुद्ध? आज दशावतार दाखवतो ना, बुद्धाच्या ठिकाणी कुणाचं चित्र दाखवतात? इकडे आमच्याकडे गोमंतक बालाजी आहे. तुम्ही उद्या मंदिरं बघायला गेलात तर मुद्दामून बघा, तिथे प्रदक्षिणा मार्गावर दशावतार आहे. त्याच्यात बुद्धाच्या ठिकाणी कोण काय हे मी शेवटी सांगणार, पण हे लक्षात घे.
की ज्या वेळेला तो जन्मला त्यावेळेला त्याचं नाव सिद्धार्थ, पुढे लोक त्याला गौतमीने दूध पाजलं म्हणून त्याला गौतम सिद्धार्थ म्हणायला लागले. ज्या वेळेला त्याला जीवनातल्या दुःखाचं दर्शन झालं, आणि ते दर्शन म्हणजे नुसती सह अनुभूती नव्हती तर सम अनुभूती होती. इट वॉज नॉट जस्ट सिम्पथी, इट वॉज एम्पथी. एम्पथी ज्या वेळेला हा जन्मला त्यावेळेला राजाने जातक सांगणाऱ्यांना बोलवलं. पूर्वी भविष्य सांगायचे ना, त्यांनी सांगितलं मुलाचे ग्रह अत्यंत चांगले आहेत, एक तर तो अत्युच्च चांगला दर्जाचा संन्यासी होईल किंवा सम्राट होईल. राजा म्हणला मला माझा मुलगा सम्राटच झालेला हवाय, संन्यासी नको रे बाबा. त्यासाठी काय करायचं, त्याला दुःखाचं दर्शन किंवा दुःखाचा अनुभव होऊ देऊ नकोस. आईन्स्टाईनचं जे उत्तर आहे ना तेच उत्तर इथे आहे. आईन्स्टाईनची बायोकेमिकल रिॲक्शन अगदी सारख्या आहेत तुझ्या माझ्यासारख्या. त्या मेंदूची रचना अगदी सारखी आहे. मेंदूवर असणाऱ्या त्या ज्याला ग्रे म्हणतात ना मॅटर अगदी सारखं आहे. तो एवढा बुद्धिमान कसा? कारण हे मेंदूची तुम्ही बघताय तो शरीरातला मेंदू आहे, जो चितेवर घातल्यानंतर पहिल्यांदा केस जळतात, नंतर कातड जळतात, नंतर मेंदू लोण्यासारखा वितळून जातो असं म्हणतात. मला अनुभव नाही. हे लक्षात ठेवा. मेंदू म्हणजे लोणी आहे ना, ते त्याला काही हे नाही आहे, आर मॅटर हार्ड नाही आहे, त्याला कवटी आहे म्हणून त्याला रक्षण करायला. तर विचार करा, आईन्स्टाईनचा आपल्या सगळ्यांचा मेंदू जर सारखा आहे तर तेवढा बुद्धिमान कसा? त्याचं उत्तर आईन्स्टाईननेच दिलं. मी कितीही प्रगती केली तरी पुढे एक शक्ती आहे, तिला मी मातृशक्ती म्हणतो, मदर पॉवर, आणि ती म्हणते कम माय चाइल्ड कम इन फ्रंट. मुलाला चालायला शिकवतो त्यावेळेला आई पुढे असते. चाल चाल मोठे पायी लागले काटे असं काहीतरी म्हणतो ना आपण. पडलं की धरायला पाहिजे ना, पण आई शिकवते मुलाला. मी इथपर्यंत गेल्यानंतर ती आई पुढे ये रे आणखीन, मग मी आणखीन एक पाऊल पुढे जातो. दिस इज हाऊ सायन्स ऍडव्हान्सेस, बट दॅट शक्ती रिमेन्स ऑलवेज द अल्टिमेट ऑर्बिट अँड आवर्स इज अ पेनल्टिमेट ऑर्बिट. आम्ही आतले आहोत, आतलं वर्तुळ आहोत, अंतिम वर्तुळ त्या शक्तीचं असणार आहे. मग त्या शक्तीला किमान 9 अवतारात आपण नवरात्रात बघतो, पण दुर्दैवाने देवीच्या साड्याच फक्त लक्षात आलेल्या आहेत. आणि हल्ली सगळेजण त्या रंगाची कापडं घेऊन येतात. पुरुष सुद्धा कधी कधी पिवळच घालून येतात, फार भयंकर दिसतो तो रंग. साडीला एक वेळ भरा दिसेल, पण त्या दिवशी ऑफिस चालेला पिऊ म्हणलं काय रे सर आजचा रंग पिवळा. म्हणलं हा कुठला रंग करला? नाही ना म्हणलं आजच्या पेपरमध्ये उद्याचा रंगही दिलेला असतो, साड्या खपल्या पाहिजेत ना. हे सगळं मार्केटिंग आहे ना. आपला धर्म मार्केटिंगसाठी आयडियल धर्म आहे. साध्या श्राद्धाचंही मार्केटिंग करता येईल. चितेवर जळणाऱ्या प्रेताचं तुम्ही चांगल्या प्रकारे निरनिराळे असे बाईट घालून आणि मुलाखती वगैरे लोकांच्या घेऊन एक सुंदर कार्यक्रम करू शकता जो व्हायरल होईल. कारण दुसरीकडे कुठे जाळतात प्रेत बघा. खूप काहीतरी आहे मार्केटिंग म्हणून. फिर भी दिल है हिंदुस्तानी म्हणून कार्यक्रम होता, त्याच्यात त्याला फाशी दिलं जातं. आणि फाशीला इकडे असतं पेप्सी, इकडे असतो कोका कोला, सगळ्यांनी जाहिरात केलेली आहे. त्याच्या फाशीचा जो इव्हेंट आहे ना, इट इज ऍडव्हर्टाइज ऑन अ लार्ज स्केल. आणि शेवटी कोणतरी त्याची बायको हे काय चालवलंय, ती धावत जाते म्हणाली थांबवा त्याची फाशी. फाशी हा काही इव्हेंट होऊ शकतो का? कशाचाही इव्हेंट करतील लोक, कशाचाही इव्हेंट करतील. तुमच्या दुःखाचा इव्हेंट तर सगळ्यात चांगला होईल. एक कविता आहे, मल्याळम मधली आहे, पण कविता खूप चांगली आहे. सत्यकथा आहे. मुलगा अमेरिकेत आहे, दुसरा मुलगा भारतात आहे. आई म्हातारी झालेली आहे. आई अत्यंत क्रिटिकल म्हणून अमेरिकेतला मुलगा येतो आणि इट इज नोव्हेंबर, मंथ ऑफ नोव्हेंबर. 15-20 दिवस राहतो. आई जरा सुधारते, तो परत जातो. आल्यानंतर डिसेंबरमध्ये आई खूप आजारी पडते आणि डॉक्टर म्हणतात की तुम्ही मोठ्या मुलाला वगैरे बोलवा, कारण आता काही लक्षणं ठीक दिसत नाही. तो म्हणतो तुम्हाला परत येणं शक्यच नाही, नोकरीवरून काढून टाकतील. गेल्याच महिन्यात मी आलो होतो. पण ओ माय ब्रदर, कवितेचं इंग्रजी भाषांतर मी वाचलेलं आहे, मराठीत सांगतो. आता डिसेंबर जवळजवळ अर्धा झालेला आहे. मी तुला चांगल्यात चांगला कॅमेरा आणि व्हिडिओ रेकॉर्डर पाठवलेला आहे. आई आता आजारी आहे ना, तिथपासून आईच्या मृत्यूपर्यंत, त्याच्यानंतर तिचा अंत्यसंस्कार, त्याच्यानंतर तिची श्राद्ध वगैरे, हे सगळ्याचं सुंदर शूटिंग कर, कारण इथल्या माझ्या अमेरिकेतल्या मित्रांना ते दाखवायचं आहे. आणि मला सुट्टी मिळणार आहे ख्रिसमसची 25 डिसेंबर. तेव्हा आईला म्हणावं जरा लवकरच, कारण 15 डिसेंबर आलेला आहे. नोव्हेंबर मध्ये मी येऊन गेलेलो आहे, डिसेंबर मध्ये येऊन कसं, आईला सांग जरा लवकरच, म्हणजे ते फिल्मिंग वगैरे तयार होईल आणि ते मी माझ्या अमेरिकेतल्या मित्रांना ख्रिसमसच्या सुट्टीत दाखवू शकेन.
तुम्हाला वाटेल हे फार भयंकर आहे. नाही हो, अत्यंत सुसंस्कृत कुटुंबातली अत्यंत सुसंस्कृत अशी मुलगी, आमच्या शाळेतली बेस्ट ऑलराऊंडर, लग्न ठरलं, लग्नात भटजीला सगळ्यात कमीत कमी किंमत, फोटोग्राफर इज इम्पॉर्टंट, कव्हरिंग इव्हेंट, 17 फेरे घातलेले मी बघून सांगते महाराजांच्या समोर. कारण हा फोटोग्राफर तिकडचे फोटो घेत बसला. अरे फेरे झाले प्लीज अगेन. भटजी बिचारे बसतात, त्यांना दक्षिणा मिळालीशी, कारण बटा तुला 10% जास्त, हे बिचारे मारतायत फेरे. आणखीन कोणतरी परदेशातला भाऊ येतो वगैरे, मी तिकडे रमलो, मला पाहिजे, मारतायत फेरे. त्या 7 फेऱ्याने काही किंमतच उरलेली नाही. सप्तपदी ते पाऊलं वगैरे काढतात, त्याच्यावर मंत्र देतात आणि ते तुडवत जातात, माहिती आहे ना. याची इतकी अर्थपूर्ण कृती नाही आहे. 7 पावलं, त्या पावलावर संस्कृत मंत्र, आणि त्या पावलावर पावलं टाकत जायचं, पावलावर पावलं टाकत जायचं, सप्तपदी. आणि ते इव्हेंट, प्रत्येकाचा आधी फोटो घ्यायचा, आणि आता टाका पाऊल त्याचा फोटो घ्यायचा, आता टाका पाऊल. काय हे अक्षरशः तुम्हाला सांगतो, बाजार झालाय, व्यापार झालाय. आणि हे पूर्वी म्हणतात ना की मरणाऱ्याच्या टाळूवरचं लोणी सुद्धा खाते, आता टाळूपर्यंत लोणी पोचूच देणार नाही, इतका भ्रष्टाचार झालेला आहे. पुढे आहे का, तर ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, किती आपल्याला झालं की ही जी मुलगी आहे, त्या मुलीला मी सहज विचारलं की लग्न आलेलं होतं, लग्नात अगदी शेवटच्या क्षणाला काका जातात, सुतक येतं. सुतक आल्यानंतर ती म्हणते की जवळजवळ तो लग्नाच्या दिवसापर्यंत पोहोचलेला, जगाला कशाला सांगायला पाहिजे काका गेलेत म्हणून. भटजी म्हणाले आम्ही करणार नाही सुतकात लग्न. म्हणजे ज्या वेळेला काका गेलेत हे या कानाने तिने ऐकलं, त्यावेळेला उजव्या कानात मैत्रिणी सांगत होती झालीवर रिझर्वेशन सिंगापूरची. आम्ही सिंगापूरला जात होतो, तुमची पिढी सिंगापूरला जाते, आता तर चंद्रावरच जाणार, चंद्र मधुचंद्र करायला. हे लक्षात घ्या. मुद्दा काय आहे, मी त्याला नंतर विचारलं काकाला आत्ताच मरायला काय झालं होतं, हा विचार एकदा तरी तुझ्या मनात आला का. ही गोव्यातली मुलगी आहे, सुसंस्कृत घरातली मुलगी आहे, उच्चवर्णीय मुलगी आहे, आमच्या शाळेतली मुलगी आहे, संस्कार 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 आम्ही करत राहिलेलो. एकदा तरी मनात विचार आला का की या काकाला आत्ताच मरायला काय झालं होतं, उद्या मेला असता तर चालला नसतं का. अनेकदा, प्रामाणिकपणे सांगते सर, अनेकदा आला, अनेकदा आला. असं आहे सगळं. म्हणून फार हा माझा भाऊ, ती माझी आई, ते माझे बाबा, काही घेऊन बसू नका. प्रत्येक जण स्वतःच्या शरीराशी संबंधित आहे, आणि माझ्या शरीराशी संबंधित ही आहे म्हणून ही माझी मुलगी आहे, माझ्या शरीराशी संबंधित आहे म्हणून ही माझी गाडी आहे, माझ्या शरीराशी संबंधित आहे म्हणून हे माझं घर आहे. माझं ड्रॉप करायला शिका की मी शुद्ध झालात कोणी समजा, मी शुद्ध करणं अवघड आहे. पण माझं एका क्षणात 3 गोष्ट तर आपण बघतोय. मोठ्या भिंती केल्या, शुद्धोदन राजा, नाव कशी आहेत बघा, शुद्ध ओदन म्हणजे अन्न, ज्याचं अन्न शुद्ध आहे असा राजा आहे. आणि सिद्धार्थ, ज्याचे अर्थ सिद्ध झालेले, हा मुलगा आहे बघा. ते झाल्यानंतर त्याला दुःखाचं दर्शन आणि दुःखाचा अनुभव. दुःखाचा अनुभव मी देणारच नाही, कारण तो राजपुत्र आहे. दुःखाचं दर्शन, मग त्यासाठी तो त्याचे सगळे शिक्षक आत येतील, आणि राजवाड्याच्या भिंती एवढ्या वाढवतो की पलीकडचं काही दिसणार नाही. वरच्या खोल्यानं हे खिडक्याने खाली होती. दुःखाचं त्याला दर्शन नाही. लग्न होतं, फार चांगली मुलगी आहे, बायको आहे, राहुल नावाचा मुलगा होतो. हे सगळं बघा, काही महिन्यांचा तो राहुल आहे. एका दिवसासाठी राजा बाहेर जातो, त्यावेळेला हा यशोधरा पत्नी राहुल एवढा बुद्ध मोठा झालेला आहे, चन्न नावाचा त्याचा सारथी आहे. त्या सारथीला म्हणतो की चन्ना जरा बाहेर जाऊन येऊ की रे, बाबा नाही आहेत, कुणाला कळणार नाही, निघूया मागच्या दाराने आणि येऊ या मागच्या दाराने. मागच्या दाराने निघतात. तो म्हणतो की तुमच्या जबाबदाऱ्या, नाही तर राजा मला ठार मारते, कारण बाहेर म्हणजे दुःखच किंवा सगळं, बाहेर कुठे आनंद सुख. हे निर्माण केलेलं कृत्रिम, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तसा आर्टिफिशियल हॅपीनेस आहे, व्हर्च्युअल. जातो पहिल्यांदा. आता हा असा का चाललाय, हा प्रश्न सेंट्रल आहे. आपण म्हणतो हे जीवन असं का चाललंय. तुम्हाला एक सहज सांगतो की आमच्या शेजारच्या घरात एक हातगाडीचा कामगार होता.
म्हणजे गाडीवर माल ठेवायचा आणि ओढायचा ना हातगाडी. म्हणजे दुकानापासून बाजारापर्यंत, बाजारापासून दुकानापर्यंत हातगाडी. त्यांनी मागे लिहिलं होतं हे असंच चालायचं. रड हा पूर्णपणे निगेटिव्ह थिंकिंग. त्याची बायको ती आमच्या घरी वावराडी मोलकरीण म्हणून काम करायची. हा हातगाडी ती मोलकरीण. तेव्हा म्हटलं काय नवऱ्याने मागे लिहिलं, हे असंच चालायचं. ती म्हटली मला माहित नाही, बरं झालं तुम्ही सांगितलं. पुढच्या गुरुवारी हिनी गुरुवारचा बाजार असायचा त्यावेळेला तेही दिवस जातील. पुढे लिहिलं, नवरा रडत म्हणतो हे असंच चालायचं, बायको हसत म्हणते हेही दिवस जातील. मुलगा कलेक्टर झाला आणि बायको कुठली तरी सर्जन झाली, परदेशात असते. ती त्या वावराडीने केलं ना, आणि हा हे असंच चालायचं म्हणत राहिलं. हा माझं जीवन कसं चाललंय आपण प्रश्न विचारतो ना, हा प्रश्न घ्या लक्षात. जातो रथातून, त्याने बाहेरचं जगच बघितलेलं नाही, पहिल्यांदा तो बाहेर निघालाय. अशा वेळेला एक जण खोकत खोकत चाललाय, थांबत थांबत चाललाय. हा असा का चाललाय? तो आजारी आहे. त्यावेळेला तो विचारतो त्यांना, तू आजारी पडणार का रे? हो पडणार ना. मी पडणार का रे? ते मी कसं म्हणू, पण पडणार. ते मी कसं, कारण तुम्ही राजपुत्र आहात, पण तुम्ही आजारी पडणार. चल चल नाही पुढे. पुढे गेल्यानंतर एक अत्यंत वाकलेली बाई काठी धरून चालते. अजूनही आपल्या नाटकात, बालनाट्यात म्हातारी बाई ही वाकलेलीच असते. वाकलेली एकही बाई जवळजवळ आपल्याला दिसत नाही आजूबाजूला. एखादी दिसली तर खेड्यात वगैरे हे नाही, पण ती तशीच दाखवायची. ही अशी का चालली आहे? भले म्हातारी झालेली. हा पहिला आजारी होता, रुग्ण, आता ही वृद्ध म्हातारी झालेली. तू म्हातार होणार का रे? होणार ना. मी म्हातार होणार का रे? ते मी कसं म्हणू, पण होणार. पुढे आणखीन गेल्यानंतर आडवं, हा असं का चाललंय? हे प्रेत आहे, हे त्याला लोक नेत आहे जाळण्यासाठी. हा मेला आहे. तू मरणार का रे? हो. मी मरणार का रे? ते मी कसं म्हणू, पण मरणार. एक वृद्ध आहे, एक रुग्ण आहे, एक मृत आहे. हे तीन दृश्य बघितल्यानंतर नको उलट्या दिशेने रथ आण. उलट्या दिशेने येताना एक झाड आहे, झाडाखाली एक म्हातारा. तो कदाचित आतून रुग्ण असू शकेल, त्याला रोग असू शकेल, पण इतक्या आनंदात आहे. असा एक दाढी पिकलेली, केस वगैरे वरती बांधलेले. तो म्हणतो हा कोण आहे? हा संन्यासी आहे. हा एवढा आनंदात का? संन्यासी आहे, त्यांनी सगळं सोडलेलं आहे, अत्यंत आनंदात आहे. तिथे म्हणतो बापरे, म्हणजे आनंदात राहायचं असेल तर नको हे राज्य, नको ही बायको, नको हा मुलगा. तो निश्चय करूनच येतो परत, आणि त्याच रात्री तो निघून जातो. एकदा त्याच्या मनात येतं की निदान राहुलला गाल कुरवाळावा. शेवटचं बायको ती उठणार नाही या पद्धतीने तिच्या केसावरून हात फिरवावा. पुढे गेलेला विचार येतो, जरा मागे वळतो, म्हणतो इथे एक पाऊल मी टाकलं की मी सुटणार नाहीये यातून. यद हरेव विरजेत तद हरेव प्रव्रजेत. ज्या क्षणी वैराग्याचा अटॅक येतो ना तुम्हाला, त्या क्षणी गेला तरच सुटला. मग भोवल्यावरून आपला रामदास जातात, भोवल्यावरून पळून गेलेले. आणि आपले शंकराचार्य, त्या मगरीचा तो प्रसंग होतो, आई आता कशाला संन्यास घेतलाय, आता घरी येतच नाही. राम ज्या वेळेला वनवासाचं मान्य करतो त्यावेळेला इथेच वल्कल आणा, इथून माझा वनवास सुरू. युअर टाइम बिगिन्स नाव. तुम्ही म्हणता ना युअर टाइम बिगिन्स नाव. मी वनवासाचं वचन दिलेल्या माझ्या आईला, तो कौशल्याला सांगायलाच नाही येणार नाही. तिथूनच वनवास, हे तिथूनच. हे अवघड आहे, पण हेच आवश्यक आहे. हा हातात असलेला एक प्याला जर मी फोडून टाकला तर दारूतून मुक्त होईल नाही, पण एकच प्याला म्हणला तर त्याच्या पुढे एकच प्याला कायम असणार. हातातली सिगरेट जळती मी फेकून दिली ना तर मी सुटणार आहे, पण ही कशाला वाया घालवायची? ही संपूया म्हणलं तर दुसरी सिगरेट येणारच आहे. आत्ता चालू असलेला कार्यक्रम जर मी बंद केला ना तर मी त्या मायाजालातून सुटेल. टीव्ही नावाचं मायाजाल, आपण किती सुंदर अडकतो त्याच्यात. हे इकडून मी जरा मुक्त, माझा उजवा हात, मग ती सासू येऊन माझा उजवा हात ताब्यात घेते, मग सून डावा हात ताब्यात घेते, आणि मी असा बघत राहतो वर्षानुवर्ष. 4 दिवस सासूचे, 4000 एपिसोडचा, पण दिवस 4च. सुनेचे दिवस येतच नाहीत. 4 दिवस कसलं इतका मूर्ख आपण स्वतःला रोज बनवतो. याचं राज्यकर्त्यांना बरं वाटतं, कारण ही मूर्ख माणसं आपल्यालाच मत देतील. विचार करणारी माणसं कुणाला नको आहे, म्हणून ते घशाला त्रास झाल्यावर पाणी पितात. गंमत सोय, हे घर आहे, आपण घरी बोलतोय.
तर गंमत झाली. तर तिथं परत येतो त्याच क्षणी तिथून 12 वर्ष तो बसलेला आहे. राम म्हणत 12 वर्ष वाल्या बसला. उठला तो वाल्मिकी. इन्स्टंट नाहीये, बसला वाल्या. म्हणजे लह्या असतात ना, पॉप पॉप फुटत असतात म्हणून त्याला पॉपकॉर्न म्हणतात. तसा बसला, पॉप झाला वाल्मिकी. 12 वर्ष काही नाही, फक्त राम. इकडे 12 वर्ष फक्त दुःखाचा शोध. मानवी जीवनात एवढं दुःख काय, दुःखाचं मूळ काय, त्या दुःखाच्या मुळाचा शोध घेतला तर मानवतेला मी आनंदाचा मार्ग दाखवू शकेन. म्हणून तिथे बसलेला आहे. आता तिथे 2च कथा सांगतो आणि आपण आवरूया, कारण 1:05 झालेले. 2 कथा, सुंदर कथा आहे. ज्या वेळेला हा बसलेला असतो त्या नंतर त्याला बोधिवृक्ष म्हणायला लागतात, कारण त्या वृक्षालाही बोध झाला. तिथे जनावरांनी त्याच्या बोधाची काही स्पंदनं त्यांच्यापर्यंत पोहोचली असतील की नाही. ऋषींच्या आश्रमात वाघ इथे बसायचा आणि शेळी इथे बसायची किंवा हरण इथे बसायचं, कारण त्यांच्या ह्याच्यात हिंसा नसायचीच. हे लक्षात ठेवा. सगळीकडे प्रेमाची प्रक्षेपण किंवा सिंचन व्हायचं, हे लक्षात ठेवा. पाऊस पडतोय का? पडेल. अभिषेक आहे का? आपल्याला सुंदर अभिषेक आहे. जरा बाहेर थांब, जरा वेळाने तुला मृदगंध म्हणजे काय येईल ना. तिकडे सगळीकडे सिमेंट असलं, शरीरात काय वास येणार आहे शहरात. इथे जरा वेळाने येईल, तुला इथे सुद्धा येईल. थोडक्यात तर बुद्ध बसलेला आहे आणि एक राजकन्या आहे त्या भागातली. तिला मूड आलेला आहे कशाचा, जलक्रीडा. म्हणून ती नृत्य करणार आहे, तिला गायनासाठी मदत करणारे साजिंदे साज घेऊन आलेले, म्हणजे सतार वाजवणारी आलेली आहे, बासरी वाजवणारी आलेली आहे, आणि तिच्या बाकीच्या सख्या आहेत. भरपूर ते नद्यात पोहतात वगैरे. त्यावेळेस चांगली भूक लागलेली आहे, पण इतक्यात ती म्हणते थोडासा मला नाचायचा मूड आलेला आहे, नृत्य करायचा. काही हरकत नाही. ती सतार आणलेलीच असते आणि टन्न ती आवळते, तुटते तार. ती म्हणते आता काय, आता यातून संगीत निर्माणच होणार नाही. नृत्याला जर साथ नाही तर माझा मूडच घालवला असतो. तू त्या झाडाखाली बसलेल्या साधूसारखी मूर्ख आहेस, राजकन्या म्हणाली. बुद्धाने ऐकलं, कारण त्याला बाह्य संज्ञा होती, त्याला बाहेर काय चाललं हे कळत होतं, पण चिंतन चालू होतं. जायला लागल्या. जाताना त्याने विचारलं डोळे उघडून, तुमच्यापैकी कोण मला मूर्ख म्हणाला? मला राग नाही आला, पण मला कारण कळलं पाहिजे, मला मूर्ख का म्हणाला. त्यावेळेला ती म्हणाली की हिला तार किती सैल सोडायची, किती आवडायची हे कळलं नाही. तार योग्य प्रमाणात आवडली तरच संगीत निर्माण होणार आहे ना. तू फक्त हाड आणि त्याच्यावर कातड, आपण म्हणतो ना अस्थि पंजर बनलेला आहे. मेलास, तुला काही पाहिजे, कशासाठी पाहिजे म्हणून बसलायस ना, त्याच्या आधी मेलास तर. म्हणून तुझ्या समोर खीर आहे, ती खीर खात नाहीये, खा, जग. संगीत निर्माण करायचं ते तार योग्यच पेळली पाहिजे. जास्त पेळली तर तुटते आणि लूज ठेवली तर संगीत निर्माण होत नाही. बरोबर आहे. आणि मग अशा वेळेला तो म्हणतो बरोबर आहे, तू मला सांगितलंस, मी हे खातो. सुजाता नावाची एक भिल्लीण आहे, ती भिल्लीण रोज ती खीर ठेवायची. बुद्ध बघितलं तरी ती खायचा नाही, कारण शरीराला त्रास देऊन ज्ञान मिळवायचा हा निराळा प्रकार आहे. त्या दिवशी ती खीर खाल्ली, थोडी ठेवली, ती प्रसाद म्हणून त्या सुजाताने धन्य होऊन नेली. तर त्याला एक धडा मिळाला की जे आपण म्हणतो ना की अति नको, दुसऱ्या अति झोप नको, अति जागरण नको, अति बोलणं नको, अति मौन नको, अति लोकांच्यात मिसळणं नको, अति एकांत नको, आणि अति झोप नको आणि अति जागरण नको. या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. युक्त आहार विहारस्य, युक्त पाहिजे, ते जमलं पाहिजे. हे बुद्धांनी सांगितलं की युक्त जीवन जगा. त्याला त्यांनी सम्यक हा शब्द वापरला, सम्यक, युक्त. जेवढं आवश्यक तेवढं. आजोबांना जेवढं आवश्यक आहे तेवढं नातवाला नाहीये, आणि नातवापेक्षा तरुण आहे त्याला जरा जास्त पाहिजे. हे लक्षात घ्या ना. त्यावेळेला त्या प्रसंगी जे युक्त आहे ते, त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑप्टिमम शब्द आहे. मिनिमम नको, मॅक्सिमम नको, ऑप्टिमम. रास्त, नेमस्त, यथार्थ, आणि आपण ज्याला म्हणतो ना नेटक, संसार करावा नेटका, हा नेटका शब्द आहे. युक्त, आवश्यक तेवढा करा, बुडून जाऊ नका. नाका तोंडात संसार गेला तर मेलात. याच्या उलट नाका तोंडात अमृत गेलं तर पोहायला येत नसलं तरी मरणार नाही, कारण ते अमृत आहे. आणि अमृत म्हणजे नाम, नामासारखं अमृत.
सतत घेत राहिलात तर तुम्हाला वाईट काहीच घडणार नाही जीवनात, चांगलं घडेल. एक तर तुमचं प्रारब्ध, गुरूंची इच्छा, तुमचे प्रयत्न आणि सर्वांची प्रार्थना. प्रारब्ध, प्रार्थना, प्रयत्न आणि मुख्य म्हणजे गुरूंची इच्छा, याच्यात सगळं जीवन जातं. आणि असंच रहस्य बुद्धाला मिळालं की सर्वं क्षणिकम क्षणिकम, सर्वं दुःखम दुःखम, सर्वं अनित्यम अनित्यम. जे अनित्य आहे ते असत्य आहे, त्याला आपण माया शब्द वापरतो. म्हणून ब्रह्म सत्यम, माया मिथ्या, त्याला अनित्यम शब्द वापरला. जे अनित्य आहे ते दुःखाला कारणीभूत होतं. अनित्य काय आहे? शरीर अनित्य आहे, क्षणाक्षणाला बदलत आहे. आता हे शब्दप्रयोग आम्ही वापरतो, तुम्हाला आवडणार नाही, या दोघींना तर बिलकुल आवडणार नाही. आपण इथे आलो ना मंडपात, आत्ता 1 तासाने आपण मेलेलो आहोत. असं कसं? 1 तास आम्ही जास्त जगलेलो, तेच ना. तुम्ही करा वाढदिवस, आम्ही म्हणतो घट दिवस, हो का नाही? 1 वर्ष संपलं, किती वर्ष आहे ते ठरलेलं आयुष्य आहे, वाढवता येत नाही. नाहीतर अमेरिकेत अमर झाली असती माणसं, निदान 400 वर्ष तिथं झालीच असते. नाही वाढवता येत आयुष्य, की तेवढे श्वास आहेत तेवढे संपले. म्हणून 18 वर्ष माझी झालं, म्हणून ती 18 मेणबत्त्या करायच्या आणि मध्ये 1 मेणबत्ती ठेवायची. ते काय मूर्ख आहेत का माणसं? आणि आपण संस्कृती म्हणून काय काय मेणबत्त्या फुंकायच्या? काय तू मूर्ख माणसं आहेत, जग जिंकले त्यांनी. त्यांची ज्या वेळेला कॅन्डल्स निघतात, कॅन्डल प्रोसेशन, पेटत्या कॅन्डल्स असतात. चर्चमध्ये गेल्यानंतर पेटत्या कॅन्डल्स असतात. पण इथे 17 कॅन्डल्स फुंकायच्या आहेत, मधली 18वी कॅन्डल तर माझं 18वं वय आहे. 17 कॅन्डल्स म्हणजे 17 वर्ष माझ्या जीवनातली विजली. हा प्रत्यक्ष संदेश देण्यासाठी. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं काय, 10व्या वर्षाचा मुलगा म्हणतो 20व्या वर्षी 40व्या वर्षी 60व्या वर्षी बाई संपतच नाही, विझवताच येत नाहीत मेणबत्त्या. त्या मेणबत्त्या सांगतात अरे तुझं आयुष्य संपलेलं आहे. विचार करा, काय आपण अर्थ विचार न करत नाही. आमच्याकडे मेणबत्त्या विझवायच्या नाही. काही दिवे लावलेत तुम्ही, सांगा बरं. मेणबत्त्या विझवायच्या नाही, हे करायचं. संस्कार शब्द 2 अर्थाने वापरतो. आम्ही शिक्षणातले संस्कार म्हणतो, आध्यात्मिक संस्कार म्हणतो, आणि हे धार्मिक संस्कार म्हणतात. याला या लोकांचा विरोध आहे. सल्यूट टू यू. हे असंच करायचं नाही, तसंच करायचं, असंच नारळ द्यायचा, असंच फुलवायचं. हा चकार कुठला? हे एकाने आधी माझ्या भाषण केलं, मी त्याला नारळ देताना आडवा नारळ दिला. हे असं काय? कारण मला माहित नाही इकडून द्यायचा का तिकडून द्यायचा, आडवा बरा. आणि मग दुर्दैव म्हणजे माझ्या हातून जे पुस्तक झालं, प्रकाशित पुस्तिका होते, मला माहित नाही त्याच्यात काय आहे. तेव्हापासून मी ठरवलं जे पुस्तक प्रकाशित व्हायचंय माझ्या हातून ते पुस्तक 2 दिवस आधी मला द्या, वाचलं पाहिजे. 51 गोष्टी ज्या मेल्या तरी करून जगण्यासाठी 51 गोष्टी करा, असं ते पुस्तक होतं. मग दिवा उजव्या हाताने करा, डाव्या हाताने ठेवा, डावा पाय टाका बाहेर. काय दोन्ही पाय महत्वाचे आहेत. आणि काय घेऊन बसला? ही तिथी महत्वाची, अमावस्या. अरे बापरे, अमावस्या ती पवित्र तिथी नाही. कारण अमावस्येला सूर्य आणि चंद्र एकाच वेळेला असतात. सूर्य आहे म्हणून चंद्र दिसत नाही. अमावस्या ही शून्य तिथी नाहीये, ती साम्य तिथी आहे. आणि साम्यत्व समत्वम योग उच्चते. योगाच्या साधनेसाठी अमावस्या पौर्णिमेपेक्षा महत्वाची आहे. पौर्णिमा झाल्यानंतर क्षय आहे. अमावस्या म्हणल्यानंतर दुसरा हे शुक्ल पक्ष सुरू होतो. अमावस्येला इंग्लिश मध्ये नो मून डे म्हणत नाहीत, न्यू मून डे म्हणतात. नवीन चंद्र, नवेंदू. नवेंदू. एक सहज उदाहरण सांगतो. असेच पुजारी होते आमच्या मंदिरात, आम्हाला गोंदवल्याला रुळवलं त्या या व्यक्तीने. खूप महत्वाचे, महाराजांच्या अगदी जवळचे भक्त, समाधीची वगैरे पूजा करायचे. महाराजांनी खूप चांगली माणसं आली द्वारा. एकदा आले, म्हणाले सर एक प्रश्न आहे. म्हणलं तुमचा प्रश्न मी काय सांगणार, तुमचा अनुभव खूप मोठा आहे. नाही म्हणाले, एकच दिवस एक व्यक्ती आलेली आहे, की अमेरिकेत आहे, तिची इकडचे सगळेजण मेलेले आहेत आणि त्याची प्रॉपर्टी त्याला विकायची आहे. 3 कोटी रुपयाची प्रॉपर्टी. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणलं प्रॉब्लेम पैशाचा नाही, आमच्याकडे पैसे भरपूर आहेत, पण तो उद्याच एक दिवस असणार आहे. उद्या अमावस्या आहे. अमावस्येला व्यवहार कसा करायचा? म्हणलं नाना, तुम्ही डायरी लिहिता आणि डायरी तुम्ही तिथीप्रमाणे लिहिता. फक्त गेल्या 2 वर्षातले अमावस्येची पानं काढा आणि पौर्णिमेची पानं काढा. हा व्यवसाय करा, तुम्हाला 1.5 तास लागेल जास्तीत जास्त. कागद घ्या, अमावस्येला घडलेल्या चांगल्या गोष्टी, अमावस्येला घडलेल्या वाईट गोष्टी, पौर्णिमेला घडलेल्या चांगल्या गोष्टी, पौर्णिमेला घडलेल्या वाईट गोष्टी. पौर्णिमेला वाईट गोष्टी घडत नाही. 20 वर्षानंतर मुलगा झाला, 7.5 किती वर्ष झाली? 5 वर्ष झाली, अजून 2.5 वर्ष उरली.
मुलगा केव्हा झाला? 3 वर्षापूर्वी, आणि मेला. अरे म्हणजे 7.5च मुलगा झाला की लक्षातच घेत नाही आपण. 7.5 कुठे सांगितलं 7.5 वाईट आहे? महाराज म्हणाले माझ्या माणसाला 7.5 लागत नाही, नाम घेणाऱ्याला 7.5 लागत नाही, आणि हनुमंताच्या भक्ताकडे तर शनी बघत येईल. हे लक्षात ठेवा. हे झालं की तू समर्थ होणार आहे ना, नाहीतर दुबळी होणार आहे. काय करायचं हो 7.5, काय करायचं हो, मुलगा पासच होत नाही, काय करायचं हो 7.5, मुलीचं लग्नच जमत नाही. आणि दुसरीकडे योग असेल तर जमेल हो. धाकट्या मुलीचं कसं पटकन जमलं, त्यावेळेला 7.5 नव्हती, होती ना, सुरू झाली होती. मोठ्या मुलीचं जमतच नाही 7.5. मूर्ख माणसं होत आपण. संतांचं फक्त प्रवचन वाचा, बाकी काही वाचू नये. त्या प्रवचनात महाराजांनी अशी वाक्य दिलेली आहेत की सुंदर. ग्रहांची गती असेलच ते ती देहापर्यंत. मनावर काय ग्रह, ती 7.5 देहाला असेल तुमच्या. 7.5 अपघात होणार आहे, 7.5 माझं ऑपरेशन करावं लागेल देहाचं. मनाचं ऑपरेशन कुठलं? नाम हे मनाचं ऑपरेशन आहे. मनाला काहीच नाहीये, पण आम्हाला इतकी सवय लावलेली आहे आई वडिलांनी की देहाचे भोग मनाकडे ट्रान्सफर करायचे. ती अकबर बिरबलाची गोष्ट सांगतो आणि थांबतो. अकबर बिरबल काय झालं की एकदा बिरबलाचा मित्र आलेला आहे, तो शीघ्र कवी आहे. 2 प्रसंग आहेत. तो म्हणतो मी पैसे मिळवणार ते माझ्या कलेने मिळवणार. तो जातो, त्याला पैसे पाहिजेत, आईचं ऑपरेशन. त्यावेळेला बादशाह म्हणतो घेऊन जा. तो खैरात म्हणून नकोय, खैरात नाही, त्याला पुरस्कार म्हणून पाहिजे. मग त्याच्याकडे काय आहे? तो शीघ्र कवी करतो. तर माझ्यावरच कविता कर, अकबर म्हणतो. कविता करायला लागतो. कविता करता करता तुम खुदा से भी बडकर हो, खामोश. खुदापेक्षा मी मोठा आहे? किती स्तुती करतोय त्याला. मरेपर्यंत तुरुंगात टाका. करायला गेलो एक आणि घडलं बोलतच. अशा वेळेला बिरबल हुशार आहे ना, उसने क्या गलत कहा? बिरबल तू भी बघा त्यांनी काय गलत सांगितलं. तुम्ही त्याला आता तुरुंगात टाका, नंतर हद्दपार करून टाका, म्हणजे राज्याच्या हद्दीतून त्याला बाहेर करा. बरोबर? खुदा का राज है, उसे हद ही नहीं है. खुदा हद पार नहीं कर सकता, तुमने कर दिया तो तुम खुदा से बढ़कर हो. क्या गलत कहा? तुझ्या राज्याला हद्द नाहीये. बरोबर? इन्फायनाइट आहे ना राज्य खुदाचं, परमेश्वराचं. तो परमेश्वर हद्दीबाहेर कसा टाकणार आहे? तू तुझं राज्य मर्यादित आहे, लगेच तू हद्दीबाहेर केलास, हद्द पार केलास. म्हणून तू हा खुदापेक्षा महत्वाचा आहे असंच तो म्हणला. काय चुकलं? हे बोलवा त्याला परत. या दृष्टीने तरी ते बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. दुसरा एक गायक आलेला आहे. गायक आल्यानंतर तो म्हणाला की गायक आहे, त्याला पैशाची गरज आहे, पण तो कला सादर करेल. माझा दात दुखतोय. कोण म्हणतो? बिरबल, आपला बादशाह अकबर. तो म्हणतो की मला आज कळलं की तुम्ही दातानं ऐकता. बरोबर आहे. नाही नाही, दात खरंच दुखतोय वगैरे काही हरकत नाही, परत घे. दुसऱ्या वेळेला अकबरात येतो, काय वाजवतो सुंदर. म्हणतो माझा गुडघा दुखतोय. तो गुडघ्याचा ऐकण्याशी काय संबंध आहे? जर दाताचा आहे गुडघ्याचा का नाही? माझा गुडघा दुखतोय, मी ऐकू शकणार नाहीये. कारण गुडघा दुखतोय खरंय, पण मन कशाला दुखायला पाहिजे हे लक्षात घ्या ना. आणि मन दुखायचं नाही तर बुद्धी माझी तयार पाहिजे. बुद्धीने सर्वही होते. लक्षात ठेवा, बुद्धी जर तयार असेल ना तर दुःख नाहीच आहे जीवनात. जे दुःख वाटतं त्याचं बुद्धीने इंटरप्रिटेशन करा, आनंदात राहा. 4 शब्द वापरतो जे आपण प्रार्थनेला वापरतो, आणि तीच प्रार्थना आपण करूया महाराजांना. की पहिली गोष्ट उघड्या डोळ्याने ऐका, नंतर डोळे मिटून, की महाराज मला शक्ती द्या, मला बुद्धी द्या, मला स्फूर्ती द्या, मला भक्ती द्या, आणि तुमची स्फूर्ती कायम ठेवा. हे 5वं. पण पहिली शक्ती कशासाठी? दगड उचलण्यासाठी, सहन करण्यासाठी. ही सहन शक्ती आहे. सहन करायचंय, बुद्धी पाहिजे. कशाला? प्रत्येक गोष्टीचं पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन झालं की सहन करणं सोपं होतं. अरे मुलगा मेला 7.5, पण तो जन्मलाही 7.5. हे केल्यानंतर दुःख कमी होतं, तर म्हणजे दुःख जायला पाहिजे. बुद्धीनं इंटरप्रिटेशन केलं की सहनशक्ती, काही गोष्ट सहन करण्याची शक्ती. बुद्धी त्याच पद्धतीने वापरली की तिची एफिकसी किंवा एफिशियन्सी कमी होते. म्हणून पाहिजे काय? स्फूर्ती पाहिजे, जी आपण पूर्ण गमावलेली आहे. स्थल काल निमित्ताच्या पलीकडून येते ती स्फूर्ती. आपल्याकडे स्थल काल निमित्ताने बांधलेलं होतं, पण कुठे जायचं? परवरीला. किती वेळात पोहोचू? 1 तासात निघायला पाहिजे. कुठल्या मार्गाने जाऊया? स्थल काल आणि निमित्त. नाही का 4 पर्यंत पोहोचलं पाहिजे? कारण मित्र येणार आहेत. का इथून निघायला पाहिजे? बघा ना, स्थल काल निमित्त. निमित्त इज कॉज, स्थल इज प्लेस, अँड काल इज टाइम. त्याच्या पलीकडून येतं, त्याला स्फूर्ती म्हणतात. एक अशी कविता कशी सुचली तुम्हाला मी सांगू शकत नाही.
हे लक्षात ठेव. ती कशी तू क्रिकेटची सेंचुरी, नाही नाही, मी सांगू शकत नाही, कारण ते माझ्याकडून घडलं, मी ते केलेलं नाहीये. आय वॉज द मीडियम, माध्यम होतो मी. आय वॉज द इन्स्ट्रुमेंट, मी साधन होतो. साधन आणि माध्यम दोन सुंदर शब्द आहेत. आपण सगळी महाराजांची माध्यम आहोत आणि साधन आहोत. हे जर मला मिळालं, मला शक्ती मिळाली, सहनशक्ती, मला बुद्धी मिळाली, जीवनातल्या सगळ्या प्रसंगांचे पॉझिटिव्ह अर्थ लावण्यासाठी बुद्धी वापरेल. स्फूर्ती म्हणजे रोज मला नवीन काहीतरी कल्पना येईल, रोज नवीन. आता परवा आम्ही जाताना नेहमीच पूल आला की आम्ही भीमरूपी म्हणतो, आणि म्हणताना म्हटलं याच्यात ब्रह्मांड शब्द कितीदा आलेला आहे, मोजले 4 वेळा आलेला आहे ब्रह्मांड शब्द. 4चा अर्थ काय? 3च्या पलीकडे. म्हणजे सर्वम जगदम त्वत्तो जायते जन्म, सर्वम जगदम त्वत्तस्तिष्ठति हा जीवन, आणि सर्वम जगदम तोईल वैसे मृत्यू. जन्म, जीवन आणि मृत्यू याचा अनुभव घेणारी व्यक्ती 4थ्या अवस्थेत आहे. म्हणून गणेशाची उपासनेची तिथी चतुर्थी आहे. गणेशाचं सगळंच हे आहे ना, ऑड 3 दिवस, 7 दिवस, 5 दिवस, 21 दिवस. मग उपासनेची ती पंचमी का नाही, सप्तमी का नाही, चतुर्थी का? इकडे सांगितलं गुणत्रयातीत, अवस्थात्रयातीत, कालत्रयातीत, देहत्रया, आणि त्री म्हणजे 3, त्रयातीत म्हणजे 4थी अवस्था. त्या अवस्थेत राहायला शिकूया. हे 4थी आहे ना ती भक्ती. हे सगळे मिळाले तर भक्ती मला मिळाली पाहिजे, समुद्रा एवढी भक्ती मिळाली पाहिजे, हे लक्षात ठेव. आणि त्यामुळे काय की हे सगळं असताना स्मृती विसरू देऊ नको. नामस्मरण, या नामाची स्मृती कायम ठेव, त्याशिवाय काय मागायचं आहे. त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत. कपाळावर आठी नाही, 2 भुवयांच्या मध्ये ताण नाही, जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं टेन्शन आपल्यावर नाहीये. आनंदात राहूया. डोळे अलगद मिटलेले आहेत, ओठ अलगद टेकलेले आहेत, गाल, दात आणि जीभ सैल सोडलेली आहे. रिलॅक्स, लेट गो. श्लोक म्हणूया आणि शांती पा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लभावे. सत्कर्मयोगे वयगाद भावे, सर्वामुखी मंगल बोध भावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता. जय जय रघुवीर समर्थ. शांतीपाठ, डोळे बंद. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times. हातावर हात चोळूया, रबिंग हँड्स, आणि चेहऱ्याला मसाज करूया. ते हात चेहऱ्यावरून डोळ्यांवरून चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराजांचे जे भव्य प्रतिमा आहे, मोठं चित्र आहे महाराजांचं. महाराज साक्षात बसलेले आहेत, गुरु साक्षात परब्रह्म. महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत महाराज
महाराज महाराज.